छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगावर आता वादग्रस्त वक्तव्य केल्याचं बघायला मिळत आहे। शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटका करून घेतली। ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी हा दावा केला। सोलापूरकरांच्या दाव्यावरून नव्या वादाला आता उधाण आलेलं आहे। आव्हाड यांनी सोलापूरकरांवर सडकून टीका केल्याचं बघायला मिळत आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली कथा आहे की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे, याच्यातून निर्माण झालेली ही कहाणी आहे। हिरकणी घडलेलीच नाही कधी, असं काही नाहीये। त्यावर मी फिल्म केली आहे, असं काही नाहीये। असा इतिहासच नाही, पण लिहिलं गेलं। महाराज आग्र्याहून सुटले, पेटारे वगैरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आले महाराज। त्यासाठी किती हुंड्या वठवल्या त्याचे पुरावे सुद्धा आहेत। अगदी औरंगजेबाच्या वकिलाला आणि बायकोलाही सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी। मोहसिन खान की मोईन खान असं नाव आहे बहुतेक त्याचं। त्याच्याकडून अधिकृत परवान्याचे शिक्के घेऊन सगळे बाहेर पडले। राहुल सोलापूरकर यांचं हे अजब वक्तव्य सध्या पाहायला मिळते। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहत होतो। अरे काय या लोकांना वेळ लागलाय का काय लागलाय? हे कोण? आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात। अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? काहीतरी आपलं वाटेल ते विधानं करतायत। अकलेचे तारे तोडण्याची हिम्मत सोलापूरकर नावाच्या एका विकृताची झाली कशी? महाराष्ट्र सरकारला, विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी, आपल्याला विनंती आहे की या नराधमावर देशद्रोहासारखा गुन्हा दाखल होण्याकरता आपण निर्देश द्यावेत। तब्बल 1000 सैनिकांचा बंदोबस्त होता। 1000 सैनिकांचा बंदोबस्त असताना त्यांना लाच दिली आणि सोडलं। आणि लाच सुद्धा कोणाला? औरंगजेबाच्या बायकोला। हे काही बुद्धीला पटत नाही। औरंगजेबाची बायको लाच घेईल हे सुद्धा बुद्धीला काही न पटणारं सगळं वक्तव्य। तर मला असं वाटतं की स्लिप ऑफ टंग आहे का बोलण्याच्या ओघात आलेलं असेल तर सोलापूरकरांनी ते स्पष्ट करावं, विधान मागं घ्यावं पुरावे नसताना। कारण महाराजांच्या बुद्धी चातुर्यावर आक्षेप या। जर महाराजांनी लाच देऊन सुटले म्हणजे महाराजांचं धाडस, महाराजांचं बुद्धी चातुर्य यालाच कुठेतरी आव्हान दिले का काय सोलापूरने, असं मला वाटतं।